आज आपण जेव्हा रायगड किंवा प्रतापगडावर जातो तेव्हा आपल्याला फक्त अवशेष दिसतात. पण कधी विचार केलाय 300-400 वर्षांपूर्वी हे किल्ले कसे दिसत असतील? तिथे कसं जीवन असेल? मशालीच्या प्रकाशात तटबंदीवर पहारा देणारा मावळा काय विचार करत असेल? चला, आज आपण काळाची चक्रे उलटी फिरवूया आणि प्रत्यक्ष अनुभवूया छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकालीन महाराष्ट्र. रायगड, स्वराज्याची राजधानी. हे आहे स्वराज्याचं हृदय, दुर्गराज रायगड. आज भलेही इथे पाषाण उरले असतील, पण त्या काळी ही एक जिवंत राजधानी होती. ही बघा, गडावरची ती प्रसिद्ध बाजारपेठ. इथे नाणी खणखणत असत, घोडे आणि उंटांची ये-जा असे आणि जगभरातून आलेले व्यापारी आपला माल विकत असत. थोडं पुढे गेलं की लागतो नगारखाना. इथून होणारी चौघड्यांची धून गडावरच्या चैतन्याची साक्ष द्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं स्थान राजसभा. इथेच सिंहासनावर विराजमान होऊन महाराज स्वराज्याचे निर्णय घेत असत. आपण बघू शकतो की हा दरबार किती भव्य आणि शिस्तबद्ध होता. पण हे स्वराज्य टिकवण्यासाठी केवळ किल्ले पुरेसे नव्हते. गरज होती एका आगळ्यावेगळ्या युद्धतंत्राची. गनिमी कावा. सह्याद्रीच्या अवाढव्य डोंगरांना आणि दाट जंगलांना मावळ्यांनी आपलं शस्त्र बनवलं. लाखो मुघल सैन्याला मावळे डोंगराळ प्रदेशात ओढून आणत आणि मग सुरू व्हायचा गनिमी कावा. अचानक हल्ले, शत्रूचा रसदपुरवठा तोडणे आणि शत्रू संभ्रमात पडला की अदृश्य होणे. दांडपट्टा, बिचवा आणि तलवारीच्या जोरावर मुठभर मावळ्यांनी महाकाय साम्राज्यांना पाणी पाजलं. आणि हे सगळं शक्य झालं ते महाराजांच्या मावळ्यांमुळे. हे मावळे म्हणजे कुणी मोठे राजेरजवाडे नव्हते, तर सह्याद्रीच्या कुशीत राहणारे सामान्य शेतकरी होते. महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न दिले आणि त्यांच्यातल्या सुप्त शक्तीला जागृत केले. तानाजी मालुसरे, ज्यांनी सिंहगडासाठी प्राणांची आहुती दिली. बाजीप्रभू देशपांडे, ज्यांनी पावनखिंडीत अजोड शौर्य गाजवले. आणि येसाजी कंक, जे महाराजांच्या शब्दाखातर हत्तीशी झुंजायला तयार झाले. या मावळ्यांची महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि स्वराज्यासाठी काहीही करण्याची तयारी हेच स्वराज्याचं खरं सामर्थ्य होतं. शिवकालीन महाराष्ट्र हा केवळ लढायांचा काळ नव्हता. तो एका स्वाभिमानी आणि स्वावलंबी राष्ट्राच्या निर्मितीचा काळ होता. तो काळ आपल्याला आजही प्रेरणा देतो. तुम्हाला हा शिवकालीन महाराष्ट्राचा प्रवास कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच ऐतिहासिक रहस्यमय व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मिस्टरी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.